आम्ही उठले की रोज राम राम म्हणतो. आम्ही मराठे, अयोध्येला जाण्याचं इकडे बी आम्ही आनंद उत्सव करू शकतो. मग आता सगळ्या जनतेचाच आनंद उत्सव येतो. काय भाव कुठून व्यक्त करता येतो असं काय नाही. अयोध्येला भगवान श्रीरामाकडे जाऊन घ्यावं असं काय नाही. आम्ही उठले की रोज राम राम म्हणतो. आम्ही मराठे, अयोध्येला जाण्याचं इकडे बी आम्ही आनंद उत्सव करू शकतो. आरक्षण भेटलं तर सगळे मराठी अयोध्येला जाणार. ते जाऊ मग त्या टायमाला ज्यांना शक्य आहे त्यांना. पण आज रोजी तर आम्ही तिकडे जातोय, आम्ही इकडे बी व्यक्त करू शकतो ना. जानेवारी सुद्धा रस्त्यात साजरी करायची नाही, ते आता टप्पा पडणार आहे. आम्ही फक्त मार्ग दिलाय, टप्पे पडायचे राहिलेले. पण आता माघार, टप्पे 10 तारखेला पडतील. आता माघार नाही. काय संबंध माघारीन फिगारी? कुठली समस्या आडवी नाही. सगळंच घेतलंय संघ. आम्ही फक्त कांदे नाही घेतले, कांदे खाऊन सगळं घेतलं. त्याला लागत त्यांना. शेतकऱ्यांचे जे खेळ आहेत ते सगळे सोबत आहेत. आम्हाला टाइमपास म्हणून पाहिजे आणि आम्हाला खाय प्यायला जे लागतंय ते आम्ही सोबत साधन सगळे काय घ्यायला घेणार. आहे. सगळं बाजरीचं पीठ अर्धा क्विंटल एका माणसाला दळूनच नेणार. दळूनच नाही. कुठं लफड करत बसायचं वाटाने. चूल पेटील सुरू दणका खायचं प्यायचं, रटून केलं रटून झोपायचं. हा, हे काय मागं पुढं बघायचंच नाही. आता मराठी घरी थांबत नाहीत. मी म्हणतो अहो लोक बोंड फुटलं का कापसाचं लगेच यायची देत. एक फुटलं तरी लगेच टुपकून यायची देत. कापसा फुटून देणार लोक. हरभऱ्याला पाणी देऊन ठेवलंय देणे. आता हरभरा एका पाण्यावर सुद्धा येतो. उसाला डबल पाणी देऊ राहिलेत वापसा व्हायना तरी बी. त्यांना म्हणलं काम उरकून घ्या. काही शेतकरी डबलच पाणी द्यायला लागले. ते म्हणलं माघारी 2-4 महिने वापसा नाही झाला पाहिजे त्याचा. म्हणजे गावाला बी इतके पाणी द्यायला लागले. हे खोटं नाहीये. अहो इथं ट्रक बघितली की तुम्ही, आम्हाला अपेक्षित बी नव्हतं. लोकांना ट्रकच आणल्या जातात लांब. त्याच्यात 500 माणसं बसते एका ट्रकीत. अशा व्यवस्था केल्या. पण तुमचं हे सगळं प्लॅनिंग बघून असं वाटतं की तुम्ही हे फार छोटं आंदोलन नाही करणार आहात. नाही करणार. मग आम्ही खोटं सांगितलं सरकारला. म्हणूनच सांगतो तुम्ही प्रत्येक वेळेस मराठ्याचा अपमान नका करू. म्हणून सांगतो तुम्ही आंदोलन गांभीर्यानं घ्या. तुम्ही कोणाचं जर ऐकत असताना काही होत नाही ते कोण सांगत तुम्हाला ते बाव चाललेलं असत. काय होत नाही भोगायला तुम्हाला लागल. तुम्ही आधीपासून म्हणताय झेपणार नाही, पेलवणार नाही आणि सहनही होणार नाही. लय जड जाणार आहे आंदोलन. हे आंदोलन लय जड जाणार आहे. त्यांना सोपं नाही जाणार. यांना मी खरं सांगतो तुम्हाला, यांना सोपं नाही जाणार आहे. हे खूप जड जाणार आहे आंदोलन. कारण शांततेत द्या. जेव्हा उद्रेक किंवा काही करणं तो आंदोलकच नाही आमचा. जेव्हा शांततेत मराठ्याने जाऊन मांडी घातली मुंबईत तरी आरक्षण मिळालं. फक्त शांततेत निघायचं. सगळे अडचण आली आता मागे काय संबंध अडचण यायचं. आम्ही आमच्या सगळ्या वस्तू चाललेल्या. रस्ते आमचे आमच्याच वावरातून गेलेत पहिल्यांदा ते रस्ते. आम्ही चालवत म्हणजे काय शहर आमचे, शहरातले लोक आमचेच आहेत, पुण्यात आमचेच आहेत. आम्हाला ते पुणे शहरातले लोक रामराम घालायचे. आम्ही रामराम घालायला चाललो त्यांना. ते आडे येणार आहेत आम्हाला रामराम घालायला. मुंबईतले बी येणार आहेत पनवेलकडे आडे आम्हाला रामराम. नगरचे येणार आहेत आडे रामराम घालायला तिकडून. मग आम्हाला पुण्यातल्या लोकांना रामराम घालीत जायचं. जय श्रीरामचा नारा पण देणार म्हटलं. मग आता सगळ्या जनतेचाच आनंद उत्सव येतो. काय भाव कुठून व्यक्त करता येतो असं काय नाही. अयोध्येला भगवान श्रीरामाकडे जाऊन घ्यावं असं काय नाही. आम्ही उठले की रोज राम राम म्हणतो. आम्ही मराठे, अयोध्येला जाण्याचं इकडे बी आम्ही आनंद उत्सव करू शकतो.